की आजचा विषय आहे आपला भगवंत साकार आहेत की निराकार आहेत. तर भगवंताचं साकारत्व किंवा निराकार या ज्या दोन गोष्टी आहेत या अनादी काळापासून फार मोठ्या चर्चेच्या आहेत आणि त्यातून विशेष म्हणजे फार वादविवाद पण होत असतात. पण जेव्हा आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या संपर्कातून या गोष्टी समजू लागतो तेव्हा हे आपल्याला निश्चित कळतं की भगवंत साकार आहेत की निराकार आहेत. एकदम क्लिअर कट आयडिया येऊन जाते आपल्याला. ते कसं काय? आधी आपण बघूया की साकार म्हणजे काय, निराकार म्हणजे. साकार म्हणजे स म्हणजे सहित आणि आकार आकारासहित, म्हणजे भगवंताला आकार आहे असं त्याचं साकारत्व झालं. निराकार म्हणजे काय की भगवंताला आकार नाहीये म्हणून असं. तर त्यातलं थोडं अंतर्गत गोष्ट पाहिली की निराकार शब्दाचा अजून एक गूढ अर्थ असा आहे की ज्यांना भौतिक आकार नाही असे ते भगवंत, असा एक अर्थ आहे. खरा तो अर्थ आहे. पण जे निराकारवादी आहेत ते कसा लावतात त्याचा, ते म्हणतात निराकार त्याला आकारच नाहीये. आणि जरी भौतिक आकार ते म्हटलं भौतिक आकार असतो त्यांना, पण तो भौतिक आकार म्हणजे शाश्वत नाही, तात्पुरता असतो असं ते म्हणतात. पण थोडा आपण खुलासा करून घेऊया या गोष्टींचा. आता बघा, भगवंताचा जो आकार आहे तो सच्चिदानंद आहे, सच्चित आणि आनंदमय. तर भगवंत जे सच्चित आनंदमय आहेत त्या सच्चिदानंदमध्ये शाश्वत आहेत, ते ज्ञानमय आहेत, आनंदमय आहेत, असं भगवंताचं दिव्य स्वरूप आहे. आणि जे निर्गुण निराकारवादी जे भगवंता निराकार समजतात, पण ते भगवंताला काय समजतात, निराकार म्हणजे केवळ एक प्रकाश समजतात, लाईट, एक प्रकाश. आणि त्यांचं म्हणणं आहे की भगवंत म्हणजे प्रकाश आहेत आणि प्रकाशातनं रूप येतं असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्या लोकांसाठी भगवंत स्पष्ट म्हणतायत, हे श्लोक आहे गीतेमध्ये, त्यात म्हणतात की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम अबुद्धयः. भगवान म्हणतायत की जे कमी बुद्धीचे लोक काय समजतात की मी आधी निर्गुण निराकार होतो आणि ते सगुण साकार रूप धारण केलं, असं त्यांचं म्हणणं आहे. असं कोण म्हणतंय? असं भगवंत स्वतःच म्हणतायत. आणि अजून एका ठिकाणी भगवान स्पष्ट म्हणतात, भगवद्गीतेच्या 12व्या 6व्या 5व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, क्लेशोदिक तरस्तेषां अव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवाप्तिरवाप्यते. याचा अर्थ असा आहे की भगवंत असं म्हणतात गीतेमध्ये की जो कोणी मला निराकार समजून माझी उपासना करतो त्याच्यासाठी काय म्हणे, क्लेशा अधिक तेषाम, त्यांना फार कष्ट होतात, त्रास होतो. म्हणजे का बरं? देहबाबतीने वाप्यते, कारण आपण हा देह धारण केला असल्यामुळं देह नसलेल्या गोष्टीची कल्पना करणं फार अवघड आहे आपल्यासाठी, कारण ती कल्पनाच आहे खरं तर. कारण भगवंताला दिव्य आकार असल्यामुळं ते केवळ आकार नसलेलं म्हणणं कसं करणार तुम्ही? असं कोणी आहे का जे एखाद्याला आकार नाही म्हणून? असं आहे का आमच्या मंडळाचा अध्यक्ष असं आहे का, त्याला भेटतो विचारत नाही त्याला आकारच नाही, कारण डोकं फिरलंय का तुझं? असं कसं होईल बरं आकारच नाही? हो, आपल्याला आकार आहे, आपल्या बाला बा 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 जे काय सगळं त्या सर्वांना आकार आहे, आणि भगवंताला कसं आकार नाही? किती हास्यास्पद गोष्ट आहे, होय की नाही? भगवंताला आकार आहे पण तो भौतिक आकार नसून दिव्य आकार आहे. आणि जे कोणी भगवंताला आकार नाही किंवा नुसता प्रकाश आहे म्हणतात त्याला हे माहित नाहीये तो प्रकाश जो कुठे येतोय, भगवंतापासूनच तो प्रकाश येतो. म्हणजेच भगवंतापासून तो प्रकाश येत असल्यामुळं त्यांना असं वाटतं प्रकाश दिसतो फक्त. जेव्हा आपण भगवत धामात जाऊ ना, कधीतरी जाऊ, बरं होईल ना या जन्माच्या शेवटी गेलं तर. तसंच उद्देश असायला, तसंच निर्धार असला पाहिजे. पण जेव्हा आपण जाऊ सुरुवातीला आपल्याला सगळा प्रकाश दिसेल, सगळा अगदी डोळे दिपून टाकणारा प्रकाश, आपल्या वाटेल कहा काय मी कुठं आलो बरं बाबा असं वाटेल. पण आपल्याला आधी जर ज्ञान असेल की भगवंतापासून निघणारा प्रकाश आणि त्या प्रकाशाच्या पलीकडे भगवंत आहेत, भगवंताचं दिव्य रूप आहे, त्यांच्यापासून तो प्रकाश निघत असतो. आणि जे प्रकाशापर्यंत पोहोचले त्यांना काय वाटतं भगवंताला आकार देतात. अरे तिथंच का पोहोचला, जा पुढं थोडं अजून. का पुढे जाऊ शकत नाही? कारण पुढं काय आहे हे त्यांनी न ऐकल्यामुळं ते पुढे जाऊ शकत नाही. गाडी तिथेच ब्रेकच लागते, गाडी जातच नाही पुढे. अरे भर पेट्रोल, थोडस जाईल गाडी पुढं. मग तो म्हणतो आहे गाडी भरलेली बरं का, टाकी फुल. काय म्हणतो तो, टाकी फुल झालेली आहे. अरे टाकी फुल आहे, भर असू दे, पण ते ब्रेक तरी काढ ना, हँड ब्रेक तरी काढ. तोही काढलाय. मग स्टार्टर, ते कुठेतरी गडबड आहे म्हणजे, नाही का? म्हणून म्हटलेलं आहे की जेव्हा एखादं निराकारवादी भगवंताच्या दिव्य रूपाविषयी ऐकतो, श्रवण करतो, मग बदल होऊ शकतो. श्रवण नाही केलं, गाडी तिथंच
मग त्याची धुळकात पडणार गाडी त्याची. म्हणून हे महत्वाचं आहे की आपण पाहू शकत नाही म्हणून आकारणे किती मूर्खपणाचं आहे की नाही. एक शिक्षक होते आणि त्या मुलाला म्हटलं, अरे का तू उशीर आला बाबा? तो म्हटलं की थोडस काही समस्या होती म्हणून उशीर झाला. बरं असं आहे का म्हणे? तर त्याने म्हटलं की काय तू हे गंधबिंद लावून आलास म्हणे, अजिबात चालत नाही म्हणे असलं मला. तुला त्यांनी विचारलं मन दिसतं का, हे दिसतं का, बुद्धी दिसते का, विचार सगळं. मग तो मुलगा म्हटला सरांना, सर जर भगवान दिसत नसतील तुम्ही म्हणताय तर मन दिसतं का, बुद्धी दिसते का? ते दिसत नाही तर तुम्हाला नाहीच मन आणि बुद्धी. मग सर चिडतो, काय बोलतोस म्हणतो असं. तर तो मुलगा सांगत असतो सरांना पटवून की तुम्ही जर, मग तो सर विचारतात ते दाखव बरं होमवर्क दाखव तुझं. होमवर्क दाखवते, ऑनलाईन क्लास असतो त्यांचा. तो होमवर्क दाखवला पाठवले म्हणे सर भाऊ व्हॉट्सअपवर. अरे व्हॉट्सअप कुठे दिसत नाही, कोरं कागद पाठवतोस का? नाही सर ते मनातनं मी लिहिलंय म्हणे. मूर्ख मला शिकवतोस का? मग सर बरोबर आहे, जर मनातनं तुम्ही करू शकत तर ते हे मनातनं बरोबर ना, आतनच करायला पाहिजे म्हणता ना. तसं ते मनातनच केलं म्हणे अभ्यास मी. आणि मनातूनच लिहिलेलं. तर जे लोक सगळं ग्रहित धरतात नुसतं असं असेल नसेल तसेल, त्याला काहीच अर्थ नाही, त्याला काही बेस नाही, फाउंडेशन नाही. एखाद्या फार मोठी बिल्डिंग उभी केलेली आहे, पायाच नाही त्याला, काय उपयोग त्याचा? पाया नाही त्याचा, पाय तर राहील का तिथे? पाय तर पडून जाईल सगळं. तर पाया महत्वाचा आहे, हे ज्ञान महत्वाचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे भगवंत येतात त्या भौतिक जगामध्ये, पण तरी पण ते भौतिक शरीर धारण करत नाहीत. निराकारवादी काय म्हणतात की भगवंत येतात, हो बरोबर आम्ही मानतो, पण ते भौतिक शरीर धारण करतात कारण त्याला त्याचा आकार नाहीये. चुकीचं आहे का बरं? त्यांना काय आवश्यकता उधार घ्यायचं? उधारी आपण करतो. उधारी आपण करतो, मग आपले मुलं बाळ ते चुकवत राहतात वर्षांश पिढ्यानपिढ्या. त्यांचं कर्जाची पण परंपरा असते, चुकवत राहतात. पण भगवंताला काय उधार घ्यावं लागत नाही बरं का. शरीर त्यांचं ते दिव्य शरीर असल्यामुळं ते कुठेही गेले तर त्या दिव्य शरीरानेच जातात. त्यामुळं भगवंत हे आपलं शरीर कधी बदलायचं ना आवश्यकताच नाही. शरीर बदलायची आपल्याला आवश्यकता पडते का बरं? आपण जेव्हा भौतिक जगामध्ये येतो तेव्हा आपल्याला शरीर बदलावे लागतात. का? कारण आपल्याला कर्माचं बंधन लागू होतं. जसं कर्म तसं आपल्याला ते शरीर प्राप्त होतं. पण भगवंताचं तसं नाही. भगवान स्पष्ट म्हणतात, न माम कर्माणि लिंपन्ते न मे कर्म फले स्पृहा इति यो माम अभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. भगवान स्पष्ट म्हणतात, मला कर्माचं काय लागूच होत नाही, मला कर्म करायची इच्छा पण नाहीये, आणि जो ही गोष्ट जाणतो तो पण कर्मातनं पूर्ण सुटू शकतो. भगवान सांगतो. अजून काय सांगायला पाहिजे? म्हणून आणि दुसरं अजून एक मोठी अडचण, बरं ठीक आहे तुम्ही मानत नाही भगवंताला, भगवंत विग्रहाच्या रूपात जेव्हा येतात तेव्हा त्यांची आराधना त्या ठिकाणी होते, तिथं पण ते काय करत नाही, भगवंताला आकार नाहीये. मग हे कशा तुम्ही मूर्तीपूजा म्हणजे काय? शास्त्राच्या विरुद्ध. भगवंताला आकार नाही आहे, आकार नाही, आणि तुम्ही आकाराची कशाला तू उपासना कर असते म्हणतात. पण त्याने ही गोष्ट माहित नाहीये. श्रील प्रभुपादांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये, गीतेतल्या एका श्लोकाच्या तात्पर्यामध्ये. प्रभुपाद म्हणतायत ज्या पद्धतीनं, अर्थात ते उदाहरण आता तेवढं नाही लक्षात येणार नवीन लोकांना, पण ते माहित तर असेलच. अशी पोस्टाची पेटी असायची असं म्हणू शकतो आपण. ती लाल रंगाची पेटी, ते कुठल्याही लाल रंगाच्या पेटीत टाकलं की पत्र जात नसतं. असं म्हणत नाही आमच्या घरातच रंग होतं पेंट करून लाल, आणि त्यात टाकतो ते तिथंच राहतील दिसेल वर्षानुवर्ष. पण जी अधिकृत पोस्टानं केलेली अधिकृत जी पेटी, लाल पेटी, त्या जेव्हा टपाल टाकलं जातं तो पोस्टमन तिथनं पत्र घेऊन त्या पत्रात, पुन्हा सांगतो पुन्हा थोडं क्लिअर करतो. तर भगवंत जेव्हा लक्षात आलं आपल्याला, भगवंत जेव्हा विग्रहाच्या रूपामध्ये येतात तर ते विग्रहाचं रूप तर आपल्याला म्हणतो हे तर भौतिक दिसतंय पंचमहाभूताचं, पण तुम्ही काय सांगताय भगवंताला भौतिक रूपाच आहे की? बरोबर आहे. भगवंत त्या भौतिक रूपात येण्यामागं पण भगवंताची फार विशेष कृपा आहे. श्रील प्रभुपाद म्हणतात की भगवंताला माहित आहे की हा भक्त माझी सेवा करायला इच्छुक आहे, पण होतंय काय की सेवा करण्यास त्याची अजून ती योग्यता नाही पूर्णपणे माझ्या दिव्य रूपाची आराधना करण्याची. म्हणून भगवंत विचार काय करतात की तरी पण मी येईन, मी या भौतिक तत्वामध्ये स्वतःला काय करेन, प्रतिष्ठित करेन. जेव्हा प्राण प्रतिष्ठा होते ना, जेव्हा आचार्यगण शुद्ध भक्त भगवंताला प्रार्थना करते, भगवंता आपण या विग्रहामध्ये आपण प्रविष्ट व्हा, जेणेकरून काय करता येईल, भक्तांना आपली सेवा करतायत. भगवंत काय करतात, मग भक्त वचन असल्यामुळं भगवंत त्या विग्रहामध्ये स्वतःला प्रकट करतात,
आणि ते भौतिक तत्व असून सुद्धा ते दिव्य बनतं, ते भौतिक राहत नाही. मग जेणेकरून ते रूप आपल्याला या भौतिक डोळ्याने पण पाहता येईल, अशी भगवंताची कृपा आहे. तर भगवंत निर्गुण निराकार नसून साकार आहेत. निर्गुण निराकार म्हणजे का, त्यांचा प्रकाश आहे. आता तो भगवंताचा प्रकाश, म्हणजेच भगवंत साकार पण आहे आणि निराकार पण, दोन्ही आहेत. कारण भगवंताचा प्रकाश आहे. असं नुसतंच निराकार म्हटलं गडबड आहे. का बरं? तुम्ही सेवा करणार कशाची? प्रकाशच सेवा करणार का? लाईट चालू केला आणि प्रकाशात काहीतरी फिरवायला तुम्ही, ते काय कोण घेणार तुमचं? स्वीकार करणार कोण? आराधना करायची आपल्याला, आराध्य पाहिजे ना. समोर आराध्यच नाही, आराधना करणार कोणाची? मग सेवा कर. आपलं स्वरूपच आहे, जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. आपलं जीवा स्वरूप कृष्णाची सेवा करणं हे आहे. तर आपण भगवंता निराकार असं स्वीकार करत असू, पण सेवा करणार कोणाची? मग सेवाच करू शकणार नाही आपण. म्हणून हे महत्वाचं आहे की भगवंत त्या भौतिक तत्वामध्ये येऊन सुद्धा भगवंत काय करतात, त्या विग्रहाच्या रूपात येऊन वेगळ्या लीला पण करतात. नुकतंच आम्ही जगन्नाथपूरला गेलो होतो. जगन्नाथाचे एवढे विशेष लीला आहेत, वेगळ्या वेगळ्या आहेत, विग्रह आहेत. ज्यांना वाटत असेल की भौतिक लाकडाचे ते काय तुम्ही घेऊन बसलाय असं जे म्हणतील, त्यांना सडतोड उत्तर येते. आणि भगवंताच्या अनेक वेगळ्या लीला आहेत. भगवंत चालता बोलताना पण दिसतात. तिथले भक्त भगवंताशी बोलतात. मग ते निराकार असते तर कसे बोलले असते भक्त? भौतिक तत्व बोलले नसते. मग भगवंत ते भगवंत अर्थातच. तर अशा भरपूर लीला भगवंत करत असतात. की एकदा मुंबईचे जे जुहू मंदिराचे राधा रासबिहारी विग्रह, तर त्यांची सेवा करण्यासाठी एक जण जो टेलर त्यांचं ते माप घ्यायला येत होता, तो बऱ्याच प्रौपात असतानापासून होता. नुकतंच ते गेले. विष्णू मुसलमान कुटुंबात होते, पण घरातले पूर्णपणे सगळं जप वगैरे सगळं ते पालन करायचे. आणि त्यालाच फक्त अधिकार होता आज जाऊन ते विग्रहाचे माप घेऊन ड्रेसिंग शिवायचे. कोणतरी त्यांना म्हटलं, अहो म्हणे की तुम्ही एकदा माप घेतलं झाले की काय परत तर नेहमी कशाला माप घेता तुम्ही? त्या जोपास करा. नाही म्हणे तसं नाही, मी जेव्हा नेहमी माप घेतो तेव्हा काहीतरी बदल होत असतो. मग त्याच्यात बघितलं तुम्ही, कळलं ना? म्हणजे भगवंत स्वीकार करतात. काही जण भक्त म्हणतात, भक्तांना कळतं. काही जण म्हणतात एवढे मोठे झाले भगवंत तुमचे, कधी ड्रेस एवढे फिट होतात, तेच ड्रेस आहेत आधी बसले ते आता बसत फिट, जसं आपलं होतं तसं. म्हणजे भगवंताचं दिव्य शरीर, भगवंत आपल्या भक्तांशी आदान प्रदान करतायत. ते भगवंत त्या दिव्य रूपामध्ये प्रकट होतात. जसं आपल्याला माहित आहे की 4 कुमार होते. 4 कुमारांनी काय केलं माहिती ना आपल्याला? 4 कुमार गेले कुठं? त्यांच्या वडिलांकडनं, ब्रह्मदेवांकडनं त्यांनी अर्थात ऐकले बरं का, सगुण रूपाविषयी ऐकले, भगवंत दिव्य रूपाविषयी. तरी पण त्यांना काय वाटलं, त्यांच्या मनात थोडंसं झालं की आपण काय करावं, जाऊ वैकुंठात जाऊन बघावं थोडस. वैकुंठात गेले. जेव्हा 6व्या द्वारातनं जाणार जो आतमध्ये, जयविजयने आठवलं, म्हणजे तुम्ही कोण कसं जाऊ शकता आतमध्ये? तर त्यांचं ते शाप तर ते गोष्ट वेगळी आहे. पण मुख्य मुद्दा असा आहे यातला आता सांगायचा, की जेव्हा भगवंत स्वतः विष्णू भगवंत लक्ष्मी सोबत आले गरुडावरनं, आणि 4 कुमारांनी जेव्हा भगवंताला पाहिलं, त्यांचं रूप पाहिलं, इतकं प्रभावित झाले. आणि जेव्हा ते झुकले खाली भगवंत चरणाजवळ, छोटे छोटेच आहेत बघ ते 4 कुमार, भगवंत चरणाजवळ झुकले, तर भगवंताच्या चरणातनं जी तुळशी अर्पण केलेली, त्या तुळशीचा सुगंध, आणि असं म्हटलेलं आहे भगवंताच्या चरण कमलांचा पण सुगंध असतो. भगवंताच्या वेगळ्या अंगांचा वेगळा सुगंध येत असतो. त्यामुळं जेव्हा झुकल्यावर काय झालं, त्यांच्या नाकात जेव्हा प्रवेश प्रवेश केला कशानं, त्या तुळशीच्या सुगंधानं, लगेच त्यांचं हृदय बदलून गेलं. श्लोक आहे सुंदर भागवतामध्ये. कुठला आहे? तस्यारविंद नयनस्य पदारविंद किंजल्कमिश्र तुलसी मकरंद वायु अंतर्गत स्वविवरेण चकार तेषां अक्षरजुषाम चित्ततन्वोः. याचा अर्थ असा आहे की भगवंताचे जे दिव्य डोळे आहेत, कमळासारखे डोळे आहेत, कमळासारखे त्यांचे चरण कमल आहेत, अशा भगवंताच्या चरणी जेव्हा ते झुकले, ते मकरंद वायूने, ते वायू तुळशीचा, ते वायू कसा, ते वायू तर वाहत होतीत ना, पण ते तुळशीचा सुगंध घेऊन जेव्हा वायू आला त्यांच्या नाकापर्यंत, नाकात प्रवेश केल्यावर त्यांच्या हृदयामध्ये आधी ते संक्षोभम अक्षरजुषाम, म्हणजे निराकारवादी असून सुद्धा काय झालं, त्यांच्या हृदयामध्ये अतिशय मोठं परिवर्तन झालं. त्यांना कळलं, अरे आपण निराकारावधी होतो वेड्यासारखं, पण भगवंताचं किती सुंदर रूप आहे, भगवंताला अर्पण केले तुळशीचं काय दिव्य सुगंध आहे. मग लगेच ते काय बनले, फार मोठे भक्त बनले. त्यामध्ये लक्षात आलं की ते होते निराकारवादी, पण काय झाले, साकारवादी झाले.
जे साकारवादी आहेत ते निराकारवादी कधी नाही बनत, निराकारवादी साकारवादी बनतात उलट. कारण साकारवादी त्यांना माहितीये भगवंताच दिव्य रूप आहे, दिव्य रूप ऐकतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवर. कालच परमपूज्य लोकनाथ स्वामी गुरुमाचा क्लास झाला, भागवतम क्लास पंढरपुरामध्ये. गुरुमाज सांगत होते की तुकारामात जेव्हा सुंदर ते ध्यान लिहितं, ते नुसतं लिहित नव्हते एखाद्या गीतकारासारखं, त्यांना दिसत होते ते. तुळशी हार गळा कासे पितांबर लिहिताना पांडुरंगाच्या गळ्यामध्ये घातल्या तुळशीचा हार दिसत होता. एवढंच नाही, त्या तुळशी सुगंध पण तुकारामाच्या नाकात जात होता, म्हणून ते लिहू शकत होत. मकर कुंडले तळपती श्रवणी असं जेव्हा तुकाराम महाराज लिहिलं, त्यावेळेला तुकाराम महाराजांना पांडुरंगाच्या त्या कानामध्ये असलेले जे कुंडल, मकर कुंडल त्या हालत असलेले पण ते पाहू शकत होते आणि ते चमकत होते. असं ते दिसत होतं त्यांना सगळं दृश्य, आणि म्हणून ते लिहू शकत होते. नुसतं एखाद्या गीतकाराने आपलं गीतकार संगीतकार वगैरे असं काही नव्हतं. ते त्यांच्या हृदयातून ते सगळं काय होत होतं, भगवंताला प्रकट करत होते. असं प्रभू रामचंद्रांच्या जी लीला होत्या, कोणी लिहिल्या? वाल्मिकी मुनी लिहिल्या. वाल्मिकी मुनी लिहित असताना अर्थात त्या लीला संपन्न झाल्या होत्या. प्रभू रामचंद्र अजून होते भूतलावरती. लवकुश वगैरे नंतर सीतेचा त्याग केलेला होता प्रभू रामचंद्रांनी. तर त्याला रामायण लिहित असताना त्यांच्या डोळ्यासमोर सगळं ते दिसत होतं. भगवंताचे दिव्य डोळे रूप सगळं पाहून ते काय करत लिहित होते. भगवंत जर निर्गुण निराकार असते तर कसं दिसले असते भगवंत, त्याला पाहू शकलं नसतं कोणी, नाही का? तर त्यामुळं हे भगवंताचं दिव्य रूप आहे. आणि होतं गोंधळ कुठं होतं त्यांचा, ते आत्मा आणि परमात्मा एक समजले झाला गोंधळ. ते एक जर असले असते दोन्ही, ते काय म्हणतात, आत्मा आणि परमात्मा एकच आहेत, आणि आत्मा इथं येतो परमात्माचाच होतो, आणि काय होतं मग त्याला चुकीनं वाटतं म्हणे मी आत्मा आहे. मग त्याने भरपूर सगळं साधन केलं, कळतं अरे रे रे चुकीनं मी स्वतःला आत्मा समजलो, मी तर आहे भगवंत झाला, म्हणते खरं जीवन, ती मुक्ती, त्याला काय मुक्ती म्हणतात. किती दूर चुकीची गोष्ट. उलट होतंय काय, उलट त्याला संधी होती सेवा करण्याची, संधी पण गेली. प्रभुपाद म्हणतात मी स्वतः भगवंत आहे असं समजल्यामुळेच आलो या जगामध्ये, आणि पुन्हा तुम्ही जर म्हणत असाल मीच भगवंत आहे म्हणून, मग किती मोठा मायेचा विळखा आहे. म्हणतो प्रभुपाद म्हणताय मायेचा सर्वात शेवटचा विळखा आणि मजबूत विळखा कुठला आहे, मीच भगवंत आहे असं समजणं, हे मायेचा शेवटचा पाश आहे. त्या पाशातून सुटण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, स्वतःला मी भगवंताचा सेवक आहे, आणि भगवंताचं जे दिव्य रूप आहे त्याची सेवा करणं काय, हे माझं कर्तव्य आहे, हेच माझं खरं जीवन आहे. या भावनेत जेव्हा राहतो आपण, तेव्हा नक्कीच काय होणार, आपल्याला हे तत्व आपल्याला कळू शकेल. अजून एक विशेष गोष्ट, श्रील प्रभुपाद श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदातल्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकात तात्पर्य फार प्रचंड मोठं तात्पर्य. त्यात प्रभुपाद एक गोष्ट फार एक गूढ गोष्ट प्रभुपाद त्या ठिकाणी स्पष्ट करतात. प्रभुपाद असं म्हणतायत की जे निराकारवादी लोक आहेत ते काम वासनेला प्रोत्साहन देत आहेत. काय संबंध बरोबर त्याचा कळत नाही. प्रभुपादांनी कसं लिहिलंय बघा. ते म्हणतात की जेव्हा जे सगुण भगवंताला साकार रूपामध्ये स्वीकार करतात, ते काय करतात, भगवंताला प्रेम करतात. ते प्रेम करत असल्यामुळं त्यांच्या हृदयातला भौतिक जगातला जो काम आहे तो काम नष्ट होतो. ते प्रेम करू लागतात भगवंतावर, आणि भगवंताकडे निघून जाऊन ते सेवा करतात. आणि निराकारवादी काय करतात, ते भगवंताचं रूप स्वीकार करत नसल्यामुळं ते भगवंताची सेवा तर करणं दूरच राहिलं, भगवंताला प्रेम पण नाही करू शकत, सेवा पण नाही करू शकत. म्हणजे काय झालं, भगवंताचं दिव्य रूप याचा स्वीकार न केल्यामुळं कामाचं रूपांतर प्रेमात करणं हे त्याला माहितच नाही. त्यामुळे काय राहतं, मग पुन्हा कामच राहणार इथं. त्यामुळे एका दृष्टीने काय करतात, ते काम वाचण्यालाच प्रोत्साहन देतात. भौतिक जगात भगवंताला आकार नाही, मग काय, मग तुला आपल्याला सर्वांना आकार आहे, भगवंताला आकार नाही, मग काय, या भौतिक जगात राहूया पुन्हा. आणि ते होतं तसंच त्यांचं. पण जे भगवंताचा जो प्रकाश आहे, ज्याला ते निराकारवादी समजतात तेच सगळं काय म्हणून, तिथं पोहोचणं तेवढं सोपं थोडंच आहे. मी सुरुवातीला सांगितलं ना, भगवंत म्हणतात ना की फार अवघड आहे ते भगवंतापर्यंत पोहोचणं. तर म्हणून आपण ही गोष्ट निश्चित लक्षात घेतली पाहिजे की भगवंत ते नेहमीच काय, त्याला अच्युत म्हटलं. अच्युत म्हणजे ज्यांचं कधीच पतन होत नाही, ते अच्युत आहे. भौतिक जगात आपण काय, आपण च्युत का आहोत बरं, कारण आपण भौतिक जगातच राहतो, नेहमी इथंच येऊन पडलेलं असतं. पण आपण जेव्हा त्या अच्युत भगवंताची आराधना करतो त्यांची सगुण रूपाची, तेव्हा आपण तिथं जाऊन निश्चितपणे पोचू शकतो किंवा पोचतो. चैतन्य प्रभू म्हणून म्हणतात मायावधी कृष्ण अपराधी, जे भगवंता निर्गुण निराकार समजतात ते भगवंताप्रती अपराध करतात. का बरं,
विचार करा, अहो भगवंत एखाद्याचे समजा सुंदर डोळे आहेत, एखाद्या माणसाचे, पण आपण त्याला म्हटलं काय तुझे माकडासारखे डोळे, म्हणजे याचा अर्थ काय झालं? भले त्या व्यक्तीला कळलं नाही, त्या व्यक्तीला कळलं नाही ही गोष्ट, पण आपण एखाद्यामध्ये चर्चा करत असू, एखाद्याचे सुंदर डोळे सर्वांना माहिती तिथे जमलेले ना, पण तरी पण एखादा काय म्हणतील की काय डोळे तुझे माकडासारखे, म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही वस्तुस्थिती स्वीकारच करत नाही. ते आहे ते खरं तेच स्वीकार करायला काय हरकत करत नाही, म्हणजेच काय झालं? याचा अर्थ आपण चूक चूक करतोय त्या ठिकाणी, फसवणूक करतोय. त्याच पद्धतीनं भगवंताचं दिव्य रूप असून पण त्यानं ते दिव्य रूप नाही असं म्हणणं का बरं? मी पाहिलं नाही म्हणून. अरे मी पाहिलं नाही म्हणजे काय, माझी काय योग्यता आहे पाहण्याची? समजा मी जर मोदींना पाहिलंच नाही आणि खरंच मी पाहिलंच नाही अजून, नाहीच पाहिलं, मी स्वतः पाहिलं नाही, पण पाहिलं नाही याचा अर्थ नाही असं त्याचं म्हणणं किती मूर्खपणा आहे, तो काय शहाणपणा नाही. म्हणजे बरेच स्रोत आहेत ना, तुम्ही टीव्हीतनं ह्या त्या माध्यमानं कळू शकतो ते आहेत म्हणून. त्याच पद्धतीनं भगवंताचं जे दिव्य रूप आहे, साकारत्व आहे, हे शास्त्राच्या आधारे आपण जर समजून नाही घेतलं गुरु शिष्य परंपरेद्वारे, तर काय होणार आपल्याला? आपण कधी कधी काय जण असं वाटतं की भगवंत खरंच त्यांचं रूप असेल का, असं खरंच असतील का, मी तर कधी बघितलं नाही, असेल का तसेल का? मग असे प्रश्न निर्माण होण्याचं कारण हेच आहे की आपल्याला एकतर बाहेर बरेच असे अपसंप्रदाय ते काय करतात, आपल्याला आपल्याला आपली दिशाभूल करत असतात नेहमी. ते गीता भागवत हे शास्त्र प्रमाण मानते, का बरं प्रमाण मानते? का म्हणून माणसाने लिहिलेलं आहे. बरं हे माणसाने लिहिलं असेल, मग तुम्ही सांगता ते कशाला ग्रहित करायचं? हे भक्त म्हणत होते की जर गीता भागवत हे जर माणसांनी लिहिलं असेल, साधारण माणसांनी, त्याचा स्वीकार करू नका असं तुम्ही म्हणताय, मग तुम्ही करताय ते कुणी कुणी लिहिलेलं आहे? तुम्हीच तर लिहिलंय, ते कशाला स्वीकार करायचं आम्ही? आणि तुम्ही तरी का करताय? निदान गीता भागवत एक प्रमाण तरी आहे ना.